दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या थाटामाटाने पार पडत असतो. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही आनंदानं त्या निमित्तानं सीताराम महाराजांच्या समाधी सोहळ्याच्या निमित्तानं अखंड हरिनाम सप्ताह, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा, भजन, प्रवचन, कीर्तन आदी कार्यक्रम मोठ्या थाटामाटाने 8 दिवस आपल्या महाराजांच्या समोर ही सेवा होणार आहे. त्या सप्त्याची सुरुवात आज झालेली आहे. मी माझं भाग्य समजतो. पुण्यतिथी उत्सव पहा, सत्पुरुषांचा समाधी सोहळा असतो. पुण्यतिथी आपण आपल्या सामान्याची केली जाते, म्हणून मी समाधी सोहळा म्हटला. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हा सोहळा साजरा होत आहे. आणि त्याच्यातली पहिल्या दिवसाची सेवा, बापू महाराजांचा फोन आला ट्रस्टीच्या वतीने, सर्व काका सर्व परिवाराच्या वतीने, केसकर परिवाराच्या वतीने. बापूंचा फोन आला, म्हणले महाराज आठवणीत आहे का? म्हणलं दिवस सांगा. म्हणले पहिलाच. म्हणलं चांगली गोष्ट आहे. म्हणलं माझं भाग्य आहे. पहिला डाव देवाला का? नक्की का? त्यांनी माझ्या नावाचं साधर्म्य असल्यामुळं त्यांनी पहिला विठोबाकडं, म्हणजे तसं तर ही बडव्यांची सेवा आहे, बरोबर आहे का? 2-3 वर्षाखाली आमच्या एकनाथ महाराजांना काहीतरी अडचण आली आणि त्यांनी पहिल्या दिवसाचाच पहिला घासाला थोडा खडा लावल्यासारखा बापूंचा फोन आला. म्हणले महाराज, म्हणलं मी तयारच आहे. महाराजांची सेवा जीवनामध्ये घडण्यासाठी महाराज एक वेळ देवाची सेवा नाही घडली तरी चालेल, पण संत सेवा फार महत्त्वाची आहे. पंढरपुरातल्या महाराजांना देवाचं महत्त्व कमी आहे, पण संतांचं महत्त्व जास्त आहे. कारण का देव त्यांना लवकर प्राप्त होतो असं म्हटलं जातं बरं का. जिथं पिकतं तिथं, बरोबर आहे का नाही? मला महत्त्वाचा मुद्दा सांगायचा आहे. भगवंताला कशामध्ये आवड आहे? कशामध्ये आवड आहे? त्याची स्वतःची सेवा केलेली त्याला आवडतं का त्याच्या लेकराची सेवा केलेली आवडते? बरं जाऊ दे, आपण आई बापाला आपली सेवा केलेली आवडते का आपल्या लेकराला मोठे म्हणलेलं आवडतं? आपल्याला कुणाला मोठं म्हणलेलं आवडतं? लेकराला. लेकराला पुत्राच्या विजयी पिता सुखावत. आईला शिव्या दिल्या तरी चालतील, पण त्याच आईच्या लेकराला जर आपण मोठेपणा जर दिला तर ती आई आपलं काय करते? व स्वागत करते का मारामारी करते आपल्या संग? साहजिकच आहे, स्वागत करते महाराज. एक खटाळ गिऱ्हाईक होतं महाराज गावामध्ये. ती कुणाला भिक्षाच वाढत नव्हती, आणि त्याच गावामध्ये वारकरी आला एक भिक्षा मागायला, मधुकरी मागायला. मग 4 टवाळखोर पोरं बसले होते कट्ट्यावरती. त्याने त्या वारकऱ्याला बोलवून घेतलं आणि त्याला सांगितलं, त्यांना दोन्ही बाजूनं जिरवायची होती. त्या म्हातारीची बी जिरवायची होती आणि वारकऱ्याचाही अपमान करायचा होता. त्यांनी वारकऱ्याला बोलवलं, हे बघ तू कुठं सुद्धा बाहेर भिक्षा मागू नको. तुला आम्ही असं एक घर दाखवतो, त्या घरात फक्त तू भिक्षा मागून आणली की तुला 1000 रुपये मिळतील. कारण त्यांना माहीत होतं ही बाई जीव देईल पण भिक्षा, असलं खटाळ गिऱ्हाईक होतं महाराज ते. म्हणून त्यांनी पैसे किती लावले? 1000 रुपये लावले. म्हणला तुम्हाला मान्य आहे का? वारकरी म्हणला मला काय जाऊ, मला मान्य आहे, पण तुम्हाला मान्य आहे का? मान्य आहे म्हणले. म्हणजे 1000 रुपये अगोदर माझ्या खिशात द्या. घेतले, खिशात टाकले आणि गेला महाराज. याला माहिती होतं काय प्रत्येकाचं वर्म ठरलेलं असतं. महाराज लोकांचं वर्म ठरलेलं असतं, पुढारी लोकांचं वर्म ठरलेलं असतं, नवऱ्याचं वर्म ठरलेलं असतं, बायकोचं वर्म ठरलेलं असतं. प्रत्येक गोष्टीचं वर्म आहे महाराज. परमार्थातलं सुद्धा वर्म आहे, प्रपंचातलं सुद्धा वर्म आहे. तुमच्या प्रपंचामध्ये मला सांगा, कांडी दाबायला गेला एकदाच आणि त्याच्यानंतर परत ऊस तोडीलाच गेला, भरघोस पीक येईल का नाही? का? प्रत्येक गोष्टीचं वर्म असतं. तसं हा वारकऱ्यानं ओळखलं ही खटाळ गिऱ्हाईक आहे, ह्याने 1000 रुपये लावलेत म्हणजे ही सगळ्यात महाठग गिऱ्हाईक आहे. वारकरी आतमध्ये गेला, भिक्षा नाही. त्याची तळपाय जाग मस्तकाला गेली. तिथनं शिव्या चालू केल्या. त्या शिव्याकडे ह्या वारकऱ्यानं लक्ष दिलं नाही. तिचं एक लाडकं लेकरू होतं महाराज, उतार वयात झालेलं. तिचं नाक तोंड सगळं गळत होतं त्या लेकराचं.
आणि ते अंगणामध्ये खेळत होतं. वारकऱ्यानं फक्त बाकीचं काहीच केलं नाही. गेला तसा त्या लेकराला उचललं, माझं अडगुलं, माझं मडगुलं ग. पटा 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 मुकं घ्यायला चालू केलं. कुणाचं? लेकराचं. कुठल्या पोराचं? लय गोंडस पोरगं होतं का होते? हा, डेरी पुढं आलेले, नाकातनं कानातनं सगळीकडनंच मळ बाहेर पडत होता. आणि त्या लेकराचं मुखं घेतलेलं बघितलं कुणी? आईनं. महाराज त्या लेकराला घेतलं, मोठी स्तुती केली. आणि स्तुती केल्यानंतर म्हणला, आजीबाई धरा लेकरू, मी जातो. जाऊ नका म्हणली. तसं जातेत का म्हणली? बसून जावा, जरा 2 घास पाणी प्या, चहा प्या, सगळं करा. नाही नाही म्हणली, बसायला वेळ नाही. बसायला तसं बसवायला सांगितलं नाही. हे बी अडचण घ्यायला लागला म्हणून. आरसाट्यात घ्यायला लागल्यामुळं पाट आणला, पाट टाकला आणि पाटावरती वारकऱ्याला बसवलं. ताट आणलं, पाणी आणलं, पाय धुवायला लागलेली ही 1000 रुपये लावलेली लांबूनच बघत होती. मला मुद्दा सांगायचा, मी हसण्यासाठी सांगितलं नाही. शेमुडं पोरगं होतं, पण त्या लेकराची पप्पी घेतल्यानंतर जसं त्या आईचं हृदय भरून आलं, तिनं सगळं विसरलं. आणि त्या वारकऱ्याचं जसं पूजन केलं, तसा माझा कटावरती करत ठेवणे असणारा परमात्मा आहे ना, त्याची सेवा नाही केली तरी चालेल, पण त्याच्या भक्ताची, त्यांच्या दासाची सेवा केल्यानंतर मात्र तू का म्हणे देवा त्यांची केल्या का म्हणे सांगतात, अरे बाबानो, देवापेक्षा संतांची सेवा फार महत्वाची आहे. तुकोबराय देवाला विनंती करतात, देवा मला कुत्र्याच्या जन्माला घाल. कुत्र्याच्या, पण कुणाच्या दारातलं कुत्र कर म्हणलेत? साहेबाच्या, पुढाऱ्याच्या? हो का? त्यांचे द्वारे संत समागमे एखादे परी हो का त्यांचे द्वारे श्वान जाते. देवा मला कुत्र्याच्या जन्माला घाल, पण कुत्र करताना मला संतांच्या दारातलं कुत्र कर. सीताराम महाराजांच्या दारातलं कुत्र कर. का? कारण महाराजांचं चिंतन सतत चालू आहे. आणि ते चिंतन जर मी कुत्र्याच्या जन्माला असताना जर माझ्या कानावरती पडलं तर माझा उद्धार आहे. याच्याही पुढे जाऊन सांगू का? देवा मला किड्याच्या जन्माला घाल, किड्याच्या, पण किडा कुणाच्या नाणीतला कर? संतांच्या दारातल्या नाणीतला किडा कर. का? काय अपेक्षा असेल महाराजांची? कशासाठी आपण या मंदिरामध्ये का थांबलोय? का थांबतात लोक? कशासाठी थांबतात? त्याच्या पाठीमागची भावना फार महत्वाची आहे, हेतू फार महत्वाचा आहे. महाराज तुकोबाराय सांगतात, देवा ज्यावेळेस माझे ज्ञानोबाराय आंघोळीला येतील, आंघोळ करत असताना त्यांच्या अंगावरचं पडणारं पाणी त्या किड्याला, मी खाली जर किडा होऊन त्यांच्या नाणीतला जर किडा असेल तर ते पाणी कुणाच्या अंगावरती पडेल? ह्या किड्याच्या अंगावरती पडेल. आणि हा किडा शुद्ध होईल, पवित्र होईल. ही ताकद आहे संतांच्या सेवेतली. म्हणून माझं भाग्य, आपणा सर्वांचंही भाग्य आहे महाराज, की आपल्याला महाराजांची सेवा घडते. आणि त्या सेवेच्या निमित्तानं पहिल्या दिवसाची पहिली सेवा आहे. भगवंताचं वर्णन करणं महत्त्वाचं आहे. म्हणून पहिल्या दिवशी तुकोबाराने या ठिकाणी विनंती केली देवाला. आता देवाची लक्षणं सांगितली त्या ठिकाणी, पण भगवंताची आता किती देव आहेत हो सध्या? किती देव आहेत? 33 कोटी आहेत का? 33 कोटी देव चामुंडा. मग 33 कोटी देव असतील तर त्यांच्या बायका त्याला गुणिले 2 करा. 33 दुने किती झाले? बरं, प्रत्येक देवाला एकच पोरगं धरा, किती झाले? बरं, ही झाले रीतीनं देव देव. आमच्या ड्रायव्हर लोकांनी काय काय देव हुडकून काढतात. ड्रायव्हर लोक मागं ते गुजरातमधला एक देव काढला होता बा हुडकून, ते हात फिरवलं की
म्हणजे मला मुद्दा सांगायचा आहे महाराज, आडनावाचे देव, नावाचे देव, होणारे देव, झालेले देव, असणारे देव भरपूर आहेत महाराज. तुकोबा या ठिकाणी मी प्रमाण देणार आहे याला, बिगर प्रमाणाचं नाही. अवताराच्या राशी तो हात, अवताराच्या राशी झाल्या तर भगवंताच्या अनेक अवतार आहेत. अवताराच्या खाणी नामा म्हणे चक्र पाणी, अनेक अवतार आहेत. मग तुकोबारांनी विनंती कोणत्या देवाला केली आहे? वारकरी संप्रदायामध्ये सगळ्या देवाला मान्यता नाही. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये फक्त 10 देवांना मान्यता आहे. ते 10 देव कोणते? मत्स्य, कश्यप, वराह, वामन, परशुराम, रामकृष्ण, बौद्ध आणि कलंकी. आता ह्या 10 अवतारामध्ये आता देव अनंत आहेत महाराज. वर्षाचा देव वेगळा, बरोबर आहे का नाही? महिन्याचा देव वेगळा, वाराचा देव वेगळा. बघा आपल्याकडे वार आहेत, किती वार आहेत? 7 वार आहे. पहिला वार सोमवार, सोमवारचा देव हर हर महादेव. वार बदलला, देव बदलला, महादेवाला राजीनामा. मंगळवारचा देव कोणता? आई राजा. काय हरकत नाही, आईची भक्ती करा, पण आई कुठेपर्यंत? मंगळवार संपला, आई गेली, बरोबर. उजडला बुधवार, निघालाच पंढरपूरला. ज्ञानोबा तुकाराम संध्याकाळी गुलाबजाम, निघाला पंढरपूरला. काय हरकत नाही, त्या भगवंताची सेवा करा. पण बुधवार संपला, विठोबा उजडला, गुरुदेव, काय हरकत नाही. दत्त महाराजांची सेवा करा. पण दत्त महाराज कुठंपर्यंत? गुरुवार संपला, संतोषी मातेचा वार, बरोबर आहे. शुक्रवार संपला, शनिवार उजडला, निघालाच लगी मनोजम मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमत्ताम वरिष्ठाम वाता बोल बजरंगबली तोडते दुश्मन की. ठीक आहे, मारुती राहिलं. अहो तुकोबाराय सुद्धा शरण गेलेत. तुकोबाराय सुद्धा मारुती राहणार. शरण शरणाजी हनुमंता. महाराज तुम्ही जी सेवा केली त्या सेवेच्या वाटा मला काय भक्तीच्या मज दावाव्या. मारुतीरायची भक्ती करा. पण मारुतीराय कुठंपर्यंत? शनिवार संपला, मारुतीराय उजडला, माझ्या मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी, बरोबर आहे. किती दिवस झाले? बरं, ही आठवड्याचे झाले, महिन्याचे वेगळेच. श्रावण महिन्यामध्ये आपण काय करतो? कुठल्या देवाची भक्ती करतो? महादेवाची भक्ती करतो, बरोबर आहे. महिना बदला, मार्गशीर्ष आणा आता पुढच्या महिन्यात देव बदलला. सोमवार करतात का मार्गशीर्ष महिन्यामध्ये? माता भगिनींना माहिती कोणता वार असतो? गुरुवार. ठीक आहे, गुरुवारची भक्ती करा. परत महिना बदला, पुसाचा महिना आणा, बदलला देव आयतवार. महिन्याचे, आठवड्याचे, रोजचे वेगळेच, वर्षाचे कुलदैवत वेगळेच. किती झाले देव? असे अनंत देव आहेत. महाराजांनी प्रमाण पण दिलं अवताराच्या राशी. पण महाराजांनी ह्या सगळ्या देवांचा अभ्यास केला आणि महाराजांनी सांगितलं, बाबांनो सगळ्या देवाला विनंती केली नाही, नाव सुद्धा घेतलं नाही, पण लक्षण मात्र सांगितले. अभंगाचं प्रथम चरण
तुकोबाराने ज्या भगवंताला विनंती केली, त्या भगवंताचं वर्णन करताना तुकोबाराने नामनिर्देश घ्यायचं टाळलंय, पण लक्षण मात्र सांगितलंय. याचा विचार करत असताना हे लक्षण लावायचं कुणाकडं? प्रभू रामचंद्राकडे लावायचं, कृष्णाकडे लावायचं, दत्त महाराजाकडे लावायचं? सगळे देव आहेत का नाही? आपल्या दृष्टिकोनातून हे सगळे देव आहेत का नाही? मग ह्या सगळ्या देवाचा विचार करताना सगळ्या देवाचा विचार करायचं झालं तर आपल्याला 2 दिवस पुरणार नाहीत. त्या आपल्याला ताकापुरतं रामायण. आपलं किती कासाचं कीर्तन आहे? प्रवचन थोडं चांगलं असतं. किती वेळ असतं? कीर्तन त्याच्यापेक्षा दुप्पट चांगलं. किती वेळ असतं? सिनेमा त्याच्यासारखा तिप्पट चांगला. किती वेळ असतं? नाटक चौपट चांगलं. किती वेळ असतं? आणि नाही, मी गप्पच बसलोय. देवासमोर असताना सगळ्याचं लक्षण कुठं गेलं? मी काय तर म्हणलं होतं का? रस्ता तर दाखवला होता का? विषय तर मांडला होता का? काही सुद्धा दाखवलं नव्हतं सर. रात्रभर शब्द विषय सुद्धा काढला. मी 4 तासावरच थांबलो होतो. तुम्ही कुठं जाऊन आला? मुडलिमला. म्हणजे आपली वृत्ती स्थिर आहे का हो? याचा अर्थ आपली वृत्ती स्थिर नाही. मग ज्याची वृत्ती स्थिर नाही त्याला जीवनामध्ये समाधान प्राप्त होतं का? किती पैसे दिले म्हणजे तुम्हाला समाधान मिळेल? किती मोठा अधिकार दिला म्हणजे तुम्हाला समाधान मिळेल? किती एकर जमीन दिली म्हणजे तुम्हाला समाधान मिळेल? किती तालुक्याचा आमदार केलं म्हणजे तुम्हाला समाधान मिळेल? किती जिल्ह्याचा कलेक्टर केला म्हणजे तुम्हाला समाधान मिळेल? किती राज्याचा मुख्यमंत्री केला म्हणजे समाधान मिळेल? बरोबर आहे की नाही? मला सांगा, आपचे मुख्यमंत्री काय नाव त्यांचं? आप दिल्लीचे मुख्यमंत्री देवानं केलं का नाही? मुख्यमंत्री केलं का नाही? थांबले का तिथं? त्यांना वाटते दुसऱ्या राज्यात आपण मुख्यमंत्री, त्याची अपेक्षा पुढची. मग त्याला वाटलं पंतप्रधान. ठीक आहे, आमच्या मोदी साहेबांना केलं नाही का पंतप्रधान? पण त्यांची अपेक्षा अजून पण. बरोबर आहे. मला मुद्दा फक्त सांगायचा आहे, वृत्ती स्थिरता कधी प्राप्त होते? काय केलं म्हणजे वृत्तीला स्थिरता प्राप्त होईल आम्हाला? बरं, आत्तापर्यंत कुणाकुणाची वृत्ती स्थिर राहिली? कुणाचीच नाही. वृत्ती स्थिर करण्यामध्ये आपल्या किती पिढ्या गेल्यात? आपलं उभं आयुष्य विचार करा. कुणाची 40 ओलांडली, कुणाची 50 ओलांडली, कुणाची 60 ओलांडली. सांगा, राहिली का आपली वृत्ती स्थिर? महाराजांसमोर जर खोटं बोलला तुम्ही तर याद राखा, ते महाराज काय करतील तर मी काय बोलणार नाही. जे करतील ते महाराज. मला मुद्दा सांगायचा आहे, जर वृत्ती स्थिर, अरे परमार्थ करणं जर आमची वृत्ती स्थिर राहत नसेल तर त्या परमार्थाला काय काडी लावायची का बापू? हे प्रपंचातल्या माणसाला बोलायची गरज बी नाही मला, कारण प्रपंच स्थिरच नाही. पण ज्याच्या आपली वृत्ती स्थिर राहण्यासाठी आमच्यासारखे महाराज लोक कंबर बांधणारे सुद्धा आहे वृत्ती स्थिर. विचार करा, काय केल्यानंतर वृत्ती सहजासहजी स्थिरच राहत नाही महाराज. त्या वृत्तीला विषय एकच नाही आम्हाला. आहे का वृत्तीचा विषय एक? बसताना एक विचार आहे, उठताना एक विचार आहे, कृतीमध्ये तिसराच आहे आणि सकाळी 4थाच आहे. चलबिचल आहे माणसाची वृत्ती महाराज. माणसाला स्थिरता नाही. स्थिरता जोपर्यंत मन स्थिर राहत नाही तोपर्यंत समाधान प्राप्त होत नाही. म्हणून ह्याच्यासाठी महाराजांनी पहिल्या चरणामध्येच मागणी घातली आहे. कारण महाराजांनी सगळ्या गोष्टीचा अनुभव घेतला. कारण का समाधान जीवनामध्ये कधी प्राप्त होतं? ज्ञानोबाऱ्याने प्रमाण दिले बघा. देखिले पा